बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द.स. काकडे लिखित एक कथा, पुरुष. सांज वेळ. पश्चिम कडा अनेक रंगी मिश्रणात हरवून गेलेली. सांजवारा अंगाला बिलगण्यासाठी जवळीक साधणारा. आकाशात अनेक पाखरांचे थवे इतस्तथा मंडल घेणारे. कपर्दिकेश्वराच्या मंदिरात आरतीची घंटा ठणाणलेली. मांडवीचा नदीकाठ आपली कृष्णछाया पाण्यात डोकावून पाहण्यासाठी लवलेला. नंदिनी आणि मी उत्तरेश्वराच्या त्या टेकडीवर बसलेलो. सारा आसमंत निस्तब्ध. दोघांभोवती मुकेपणाची एक रिंगण रेषा दोघांपैकी कोणीही ओलांडत नव्हतं. तिच्या कपाळावरील चुकार बटा वाऱ्यावर भुरभुरत होत्या. नारळाची झावळी वाऱ्यावर झुलावी तशी. अंगात बिन बाह्यांचा ब्लाऊज, त्यामुळं दंडावरून घरघरणारा पदर तिच्या बटांशी फडफडणारा. कानातील रिंगा नावेगत डुलणाऱ्या हलणाऱ्या. चांदणी. तिच्या ओठांची कलावतू विस्कटावी म्हणून मी बोललो. बोला. ती गालात गोडशी खळी पडून बोलली. तूच बोल. तिच्या कोरल्या भुवयांकडे पाहत मी बोललो. काय बोलू? तुम्ही मला हाक मारलीत, उत्तरेश्वराच्या टेकडीकडे चल म्हटलेत, मी आले. यात तुला काहीच वाटलं नाही? काय वाटायचं नाही म्हणजे ह्या गावात मी नवा. अवघे 8 दिवस झाले मला तुझी आणि माझी ओळख नाही. ओळख नाही असं कसं म्हणता? तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी तुम्हाला वयाच्या अवघ्या 8-9 वर्षांपासून ओळखते. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार. मागे एकदा पुण्याहून वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात तुम्हाला मी कथाकथन करताना पाहिले आणि त्यावेळेपासून मी तुम्हाला चांगलीच ओळखते. लेखकांची ओळख होण्यापूर्वी त्यांच्या पुस्तकांची ओळख होते, तशी ओळख 8-9 वर्षांपासून. आता तर प्रत्यक्ष ओळख. मला सुद्धा तुझ्या या ओळखीने आनंद वाटला. आता 8 दिवस झाले तुम्ही येथे येऊन. वाटलं आता तुमच्याशी ओळख होईल तर छान, तर तुम्हीच माझ्याशी ओळख करून घेतलीत. या टेकडीवर गप्पा मारायला बोलावलं. अगं, चांदणीसारखी सुंदर युवती मला ह्या दूरच्या अज्ञात खेड्यात राहून ओळखते, माझ्याशी ओळख करून घेते, माझ्याशी बोलते. त्यामुळे माझे मलाच कौतुक वाटले. म्हटलं, चांदणी, मी येथे आलो आहे एक पटकथा लिहावयाची म्हणून. विचार करून आणि लिहून कंटाळा येतो. म्हटलं, कोणातरी वाङ्मयप्रेमी माणसाशी ह्या छोट्या गावात ओळख करून घ्यावी, तर गावच्या माझ्या एका स्नेहाने तुझे नाव सुचवले. आनंद आहे. एकूण मी रसिक ठरले. होय. मी तिच्या निर्विकार नजरेत पाहत बोललो. चांदणी शांत दिसली. चेहरा नितळ वाटला. स्वभावाने ती स्वच्छ वाटली. अरविंद बाबू, तुम्ही एक चांगले लेखक. स्त्री जीवनावरच्या तुमच्या कथा आणि कादंबऱ्या मी सर्व वाचल्यात. सर्व आवडलं मला. वाटलं मी आवडलो की नाही हे विचारावं, परंतु हा प्रश्न अप्रस्तुत होता म्हणून मी गप्प बसलो. तर तीच म्हणाली, आणि हो, तुम्ही सुद्धा आवडलात, कारण तुमच्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. माझ्याबद्दल तिला श्रद्धा होती हे तिच्या शब्दातून मला जाणवले. मी स्त्रियांबद्दल खूप चांगले लिहितो हे तिच्या वाचण्याच्या वेळामुळे तिचे माझ्याबद्दल मत तयार झाले होते. पण त्याचे मला हसू आले. मला खरं म्हणजे प्रत्यक्षात स्त्रीबद्दल तिरस्कार वाटत होता. खऱ्या अर्थानं मी स्त्री द्वेष्टा होतो. कोणत्याही स्त्रीशी मी स्वतःहून ओळख करून घेतली नव्हती. पुस्तकांमधून
स्त्रीबद्दल चांगलं लिहिणं वेगळं आणि खाजगी आयुष्यात त्याच्याबद्दल मत वेगळं असणं. ही माझ्याबाबत एक गूढ अशी कथा. माझ्या जीवनाला अशा नाण्याच्या दोन बाजू. छोट्या गावात रसिक एकटी चांदणीच म्हणून तिच्याशी ओळख नाईलाज म्हणून करावी लागली. दुसरा एखादा पुरुष जर रसिक म्हणून त्या गावात मला भेटला तर त्याची निवड प्रथम मी केली असती, हे निश्चित. अरविंद बाबू गप्पसे बसलात. मी अरविंद नावाने कथा कादंबऱ्या लिहित होतो. माझ्या मित्रमंडळात मी अरविंद बाबू म्हणूनच परिचित. चांदणीही त्याच नावाने हाकारते, हेही विशेषच. चांदणी, तुझं शिक्षण किती झालं? का कोण जाणे, मी तिची चौकशी करू लागलो. शिक्षण? ती गंभीर झाली, बोलली नाही. पुढे नंदादीपात तेवणाऱ्या शांत ज्योतिषी तुलना करणारे तिचे डोळे त्यावेळी चमकले. बोल. गप्पशी. BA झाली आहे मी, ती बोलली. पण त्या बोलण्यात अभिमान नव्हता, एक प्रकारचा तिरस्कार होता. BA ला विषय? तत्वज्ञान, ती विरस आवाजात बोलली. तत्वज्ञान? मी चमकलो. म्हणजे हिच्या जीवनाला तत्वज्ञानाची बैठक निश्चित असावी. ते सारं समजावून घेणं महत्त्वाचं होतं. पण एकदम सुरुवात कशी करावी? माझ्यासारख्या लेखकाला कादंबरी वा कथेची सुरुवात करणे कधीच अवघड वाटले नव्हते. पण आता त्या तरुणाशी बोलण्याची सुरुवात करताना अडखळावे लागले. कारण आयुष्यात तरुण स्त्रीशी खूप बोलण्याचा तो प्रथमच प्रसंग. तसे खूप प्रसंग आले होते स्त्रियांशी बोलण्याचे, पण मी ते टाळले होते. त्यांच्यापासून दूर पळालो होतो. चांदणीला मी सहज निहाळले. शरीराने ती छान भरलेली होती. शरीराला प्रमाणबद्धता होती. शरीराला कुठेही घडी पडलेली दिसत नव्हती. सारा रेखीवपणा, नितंब पृष्ठ, पुढणंही आकर्षक. एकूण चालताना ती मागून आणि पुढून पाहण्यात मौजच. आयुष्यात मी स्त्रीबद्दलचा तो प्रथमच विचार करत होतो. चांदणी, तुझी उमर किती असावी? का प्रश्न विचारलात हा? ती माझ्याकडे भिरभिरत पाहत बोलली. उगाच कोणी विचारत नसते. कुतूहल वाटलं. कुतूहल? माझ्या वयाबद्दल? होय. का म्हणून? लेखक म्हणून, आणि शिवाय मी एका चित्रपटाची सध्या पटकथा लिहितोय. त्यात नायिका मी रंगवतोय, अगदी तुझ्यासारखी. तूच म्हण. तेव्हा म्हटले तुझ्याचबद्दल विचारावे. खरं म्हणजे मी हे सारं खोटंच बोलत होतो. मी एक पुरुष म्हणून तिच्याबद्दल चौकशी करत होतो. पण तिला हे सांगावं कसं? तिला पटवून द्यावं कसं? माझं वय खोटं सांगू की खरं? म्हणजे कुरूप स्त्रीला एक वय असतं, सुंदर स्त्रीला 2 वय असतात की काय? होय, 2 वय असतात, एक खरं एक खोटं. ती हसली, चांगली मिश्किलपणे हसली. दोन्ही वय सांग, मी आवेगाने बोललो आणि तिच्या त्या पातळसर नाजूक जास्वंदी ओठांकडे पाहत राहिलो. वाटले तिचे पातळसर ओठ आपल्या ओठांच्या चिमटीत पकडावेत. तिची नाजूक लाल चुटूक जीवनी आंब्याच्या कोईगत चोखत राहावी. अरविंद बाबू, तुमच्या घराबद्दल विचारू मी? तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारू? माझ्या खाजगी आयुष्याबद्दल? हे बोलताना मी थरारलो. माझ्या खाजगी आयुष्याचे ते अनुभव, माझे तोंड कोरडे पडले, जीव आकसला. काय बोलावं न कळून जीभ लोळीच पडली. माझ्या सर्वांगाला घाम फुटला. चांदणीने माझी ती अवस्था पाहिली आणि ती हसली. तुम्ही घाबरलात? तुमच्या खाजगी आयुष्याचा प्रश्न तुम्ही लपवत आहात? कुठे? काय? गडबडून बोलण्याचा प्रयत्न केला मी. ते पाहून ती उपरोधाने बोलली. अरविंद बाबू,
खाजगी आयुष्याचा प्रश्न काढला की मनुष्य बडबडतोच. त्यात तुम्ही लेखकाचं आयुष्य तर जास्त गुंतागुंतीचं. तिनं शेवटच्या वाक्यावर जास्त जोर देत म्हटलं आणि ते ऐकून परत मला घाम फुटला. मी बावरून गेलो. वाटलं उठावं. सारा अस्वस्थपणा घालवण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये उरलेली ती शेवटची व्हिस्कीची अख्खी बॉटल मारावी, ग्लास न वापरता. हिला माझं खाजगी आयुष्य कळलं की काय समजेना. मग वाटलं आपल्या आयुष्याचं ते नागडं सत्य लपवलं पाहिजे. विषय बदलला पाहिजे. उलट तिलाच तिचं खाजगी आयुष्य आपण विचारावं. ती ते सांगण्यात गुंतेल. आपली सुटका होईल. चांदणी, तुझ्या घरी कोण असतं? एकटीच, ती बोलली. एकटीच? मी भुवया उंचावल्या. होय. तिच्या घाऱ्या डोळ्यांतील तपकिरी ठिपके नाहीसे उदासले. तुला कोणीच नाहीत की काय? आहेत की, पण जवळ नाहीत. म्हणजे आई वडील भाऊ बहीण? होय. ते जवळ का नाहीत सांगशील? ती गप्प बसली. बोले ना बराच वेळ. मग ती जवळ सरकली. हलक्या आवाजात बोलली. मी 20 वर्षांची असताना आई वडिलांनी घटस्फोट घेतला. ते वेगळे झाले. भाऊ संन्यास घेऊन हिमालयात निघून गेला. नंतर त्याचे पत्र आले की तो भारतातल्या प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन देवाचा शोध घेतोय. धाकटी बहीण होती. तीही गावच्या मुसलमान तरुणाबरोबर काश्मीरला पळून गेली. आई वडिलांनी घटस्फोट का घेतला? अरविंद बाबू, वाईट वाटेल पण एक सुनावते. लेखकानं आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या खाजगी आयुष्यात चौकशी करावी, पण जास्त नव्हे. चांदणी, लेखकानं जास्त चौकशी केली नाही तर त्याच्या हाती काही सापडत नाही. माझं बोलणं तिला पटलं नसावं. कपाळावरील आठ्यावरून ते स्पष्ट होत होतं. भाऊ देवाचा शोध करावयास गेला का? त्याला देवाचं वेड कधीपासून लागलं? तो एक मोठा इतिहास. नाजूक पण आहे. तुझी बहीण मुसलमान तरुणाबरोबर पळून गेली, आपल्या जातील तरुणाला सोडून. तोही एक मोठा इतिहास पण नाजूक. कळेल सांगते, पण एका अटीवर. आणि तिच्या कपाळावर मानेभोवती घाम जमा झाला. तो तिने आपल्या शुभ्र रुमालाने टिपला. आपल्या खालच्या ओठावरून जेवणी फिरवीत ती बोलली. सारं सांगते, पण एका अटीवर. कसली अट? मला वचन हवंय. तुमचा उजवा तळहात पुढे करा. आणि उजवा नाजूक हात पुढे केला. अजूनपर्यंत मी स्त्रीचा हात हातात घेतला नव्हता, कारण मला त्या हाताची घृणा होती, तिरस्कार होता. अविहितपणे माझा उजवा हात मी पुढे केला. तिने तो आपल्या मेहंदी भऱ्या नाजूक हातात घेतला आणि बोलली. माझं खाजगी आयुष्य सांगते, पण हे तुम्ही कुणाला देखील सांगावयाचं नाही. तुमच्या कथा कादंबरीसाठी सुद्धा ते उपयोगात आणावयाचं नाही. आहे कबूल? कुणा लेखकाला अशी अट घातली तर पसंत पडेल, पण त्या परिस्थितीत मी न राहून मान हलवली. ती बोलू लागली. माझे वडील ह्या तालुक्यातले फौजदारी दावे चालवणारे चांगले नामांकित वकील होते, पण त्यांना एक विकृती होती. विकृती? काय सांगतेस? मी मध्येच बावरून ओरडलो. माझ्या अंगाला घाम डवरला. सारं जग माझ्या भोवती गरगरलं. विकृती, विकृती, मी थरथरत होतो. म्हणजे तुझ्या वडिलांना गोऱ्या पान मित्रांच्या सहवासात रात्र काढावायची आवड होती की काय? मीच प्रश्न केला. मी केलेला तो प्रश्न पाहून ती चकित झाली. बोलली. तुम्ही कशी ओळखलीत माझ्या वडिलांची विकृती? सांगा सांगा. चांदणी, काय सांगू?
मी हताश होऊन कपाळावर बुक्का मारत ओरडलो. मग माझं तरी ऐका. सांग, मी अस्वस्थ होत बोललो. बाबांच्या आणि आईच्या पहिल्या रात्रीची ती कथा आईनं मला एका गाफील क्षणी सांगितली. आई शयन मंदिर सजवून त्या गोड अनुभवासाठी हुरहुरून उभी होती. पण बाबांचा तपास नव्हता. बाहेर ते ओढ्याकाठी फेऱ्या घालत होते रात्रीचे. शुक्रतारा उगवला तेव्हा ते वादळासारखे दार ठोठावत आले तर आई त्यांच्या समोर उभी. बाबांनी रानटीपणानं आईला जवळ ओढली. आई फुलून गेली, पण थोडा वेळच. बाबांनी आईला जेव्हा पाठीमागनं मिठी मारली तेव्हा आई जीवाच्या आकांतानं ओरडली. त्या ओरडण्यानं बाबा पळून गेले. पहिल्या रात्रीचा असा विचका केला बाबांनी. विचित्रच, हे बोलताना मी उगाच तडफडत होतो. पण आई साधी नव्हती. बाबा अशा वेगळ्या सुखासाठी आले की आईच त्यांच्यावर कुरघोडी करावयाची. बाबांपेक्षा ती मजबूत होती. सुरुवातीस बाबांच्या मनाप्रमाणे वागलेली ती नंतर हवे ते सुख बाबांकडून घ्यायची. कसं? मला समजेना. तीच बाबांना घट्ट मिठी मारून ठेवायची. त्यावेळी बाबांना ती हलू द्यायची नाही. त्यावेळी बाबा सूर्याखाली सापडलेल्या बकऱ्यासारखे ओरडायचे. हा आवाज मी माझ्या जन्मानंतर कितीतरी वेळा ऐकलाय. तुझ्या आईनं म्हणून घटस्फोट घेतला असेल? एवढंच कारण नव्हतं. खरं कारण तर दुसरंच. म्हणजे बाबांसारखे चटक असणारे मित्रही मग घरी येऊ लागले. आईच्या डोळ्यांसमोर, आम्हा भावंडांच्या डोळ्यांसमोर बाबा आणि त्यांचे मित्र पार्टी केल्यावर तो पाशवीपणा करू लागले. काय सांगू अरविंद बाबू, हे सांगताना ती सिरियस झाली. तिचे ओठ थरथरले. आईच मग वैतागली. तिने कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला. बाबा वकील होते. त्यांच्या वाईटावर बरेच होते. साऱ्या तालुक्यात त्यांची छेथू झाली. त्यांचा अवमान झाला. तरी त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. त्यांनी मनाची लाज सोडलीच होती. मग त्यांनी जनाचीही लाज सोडली. घटस्फोट घेतला तरी त्यांच्या आईवर प्रेम होते. त्यासाठी ते धडपडायचे. आईला प्रेमानं वागवावं असंही त्यांना वाटायचं. पण त्यांची ती विकृती भयानक अवस्थेला पोचली होती. त्याला काही मर्यादा नव्हती. आईनं घटस्फोट घेतल्यावर ते रात्री अपरात्री दरवाजा ठोठावू लागले. मग आई पळून गेली कुठेतरी. आज 4 वर्ष तिचा तपास नाही. आणि तुझे बाबा? नंतर त्यांना वेड लागलं. ते कुठेतरी भरकटत गेले. भाऊ पहिल्यापासून अध्यात्मवादी होता. त्याला देवाचं वेड होतं. पण बाबांच्या विकृतीने त्याचे वेड आणखी वाढलं. बहिणीने घरातील आईबाबांचा तमाशा बघितला. बाहेर माणसं जमवली, पळाले. आणि तू हे सारं सहन करून इथेच राहिलीस? होय, राहावंसं वाटलं. तिच्या आयुष्याचा इतिहास मोठा खरा, पण तो नाजूकही होता. मी सुन्न झालो. नंदिनी, तुझ्या घराण्याचा हा इतिहास साऱ्या गावाला माहीत असेल. गावाला, साऱ्या तालुक्याला माहीत आहे. मग तुला कोण छळत नाही? मी त्याकडे लक्ष देत नाही, एवढंच. चांदणी, एक विचारू? एक का अनेक विचारा. कारण तुम्ही मला वचन दिलेत ते तुम्ही पाळणार आहात. तू गावात काही व्यवसाय करतेस? बाबांनी शेती तशी खूप कमवून ठेवलेली आहे. ती शेतमजुरांकडून करून घेते मी. आणि तू लग्न केलं नाहीस? चांगली BA झालीस तत्त्वज्ञान विषय घेऊन. वय फक्त 24. त्यात तू सौंदर्यवती. लग्न? होय. आणि त्या विषयावरती खूप विचित्रपणानं हसली. लग्न विषयाचा तिला तिरस्कार वाटत होता हे निश्चित.
नंदिनी, लग्न विषयावर तू हसलीस? होय, मला लग्नाची इच्छा नाही. का? अरविंद बाबू, तुमच्यासारख्या लेखकाला ते समजायला हवे. माझी आई लग्न करून सुखी झाली का? एकूण तिने आपल्या आईच्या लग्नाची धास्तीच घेतली होती, पण ती चुकीची होती. अगं, तुझ्या आईला विचित्र सवयीचा जोडीदार मिळाला, तसा तुलाही भेटेल हे कशावरून? तुम्ही लेखक का सारखे प्रश्न विचारता, पण विचार करीत नाही? कसला विचार? आई वडील संबंधांचा एवढा सीन पाहून मला लग्न संबंध याचा तिटकारा आला आहे. पण लग्न केलंस तर तुला संसारात गोडी वाटेल. तू ते सारं विसरून जाशील. खोटं आहे सारं. माझ्या मनात संसाराबद्दल, पुरुषाबद्दल सारा तिरस्कार जमा झाला आहे. चांदणी, जीवनावर श्रद्धा हवी. हे सारं त्या पोथ्या पुस्तकात जीवन संपलेल्या लोकांनी बरळून ठेवलं आहे. त्यांच्या वाट्याला माझ्यासारखं आयुष्य आलं असतं तर. तिचं ऐकून मी सुन्न झालो. पण तू लग्न करावेस. एकदा पुरुष स्पर्शाशी गोडी लागली की. एक सांगायचं राहून गेलं. काय? माझी कानशिलं गरम झाली. एक दिवस आई निघून गेल्यावर मी घरात एकटे असताना बाबा आले होते. काय म्हणतेस? होय. त्यात त्यांना वेड लागलेलं. मग ते सरळ घरात आले आणि त्यांनी मलाच मिठी मारली. त्यांची ती विकृती, प्रत्यक्ष जन्मपित्याच्या वेडातला तो आवेग ओठ आवळून आणि डोळे मिटून मी सहन केलाय. त्यांच्या मिठीतनं माझी सुटका होत नव्हती. हे सांगताना ती वादळातल्या माडागत कापत होती. तो विलक्षण विकृत अनुभव. आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यांसमोर तिचे ते वेडे वडील उभे राहू लागले. मला आपल्या हाताने खुणावू लागले. लेखक महाशय, इकडे या, इकडे या. प्रत्यक्ष वडिलांशी पण वेगळ्या अर्थाने आलेला तो पुरुष संबंध भोगला नसता तर आज कदाचित मी एक आदर्श संसार करून दाखविला असता. एक दोन चिमण्यांची आई झाली असते मी. चांदणी, आता तुला सेक्स आहे की नाही? तसा सेक्स नर मादीत असतो, तो माझ्यातही आहे. पण माझा सेक्स गळला आहे. मला त्याची घृणा वाटते. बरं, संसारी स्त्री आणि वेश्या ह्यात तुला काय फरक वाटतो? फरक? छे, का? का फरक नाही? मी अंदाज घेतला. ती हुंकारली, पुढे बोलली. संसारी स्त्री आपले शरीर होलसेल भावाने एकाच पुरुषाला विकते, तर वेश्या किरकोळ भावाने आपल्या शरीराची विक्री अनेक पुरुषांना करते. पण म्हणून मग तू ह्या दोघीतली कोणती होणार? मी मुद्द्यावर आलो. ह्या दोन्हींपैकी एकही नाही. प्रेयसी म्हणून तरी? प्रेयसी? कोणाची प्रेयसी म्हणून मी राहू? आणि तिचे डोळे लकाकले. मी प्रेयसी राहीन, कारण प्रेयसीबद्दल प्रियकराला हुरहुर वाटते. तिच्या भावभावना जपण्याचा तो प्रयत्न करीत नाही. लग्नाचा नवरा काय आणि वेश्येचा जोडीदार काय, दोघेही हक्कावाले. पण प्रेमात प्रेयशी प्रियकराशी नाते सांधते. आणि हे बोलताना ती जवळ सरकली. तिला माझ्याशी प्रेयसीपणाचे नाते ठेवायचे की काय? तुमचं लग्न झालं? ती आता माझ्या खाजगीकडे वळली. ते ऐकताना तिने उगाच ओठ आवळले. सांगा, सांगा. दुसऱ्याच्या गोष्टी ऐकायला लेखक लोकांना मजा वाटते, पण स्वतःच्या कहाण्या मात्र ते मनाच्या कपाटात कुलूप बंद करतात. चांदणी, माझं लग्न झालं नाही. मला लग्न करायचं नाही. लग्नावर माझा विश्वास नाही. ते बंधन, त्या मर्यादा, ते सार कृत्रिम. मला स्त्री पुरुष संबंध आवडत नाही.
अजून मी तो अनुभवलाही नाही. पण आज तुझ्या सहवासात माझे मन अस्वस्थ झाले आहे वाटते. आणि तिच्या बोटात मी माझी कलावंत बोटे गुंफली. पण ती तशीच बसून होती. प्रतिकार नव्हता. तिची नजर गढुळलेली नव्हती. मनात कसलीच खळबळ नव्हती. चांदणी, मी आवेगाने बोललो. काय? ती स्फुटली आणि तिनं नजर खाली घातली. मला राहावे ना असं म्हणतात मी नजर फिरवली. सारा आसमंत काळोखात ठेचा खाऊन बेशुद्ध पडला होता. जवळपास कोणी येईलसे वाटत नव्हते. स्त्री पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीत पुरुष पुढाकार घेतो म्हणतात. वाटले आपण पुरुष आपणच पुढाकार घ्यावा आणि तिला मिठीत अडकून टाकावे. त्यासाठी तिच्या वृत्ती उत्तेजित कराव्यात, म्हणजे ती सारा देह स्वाधीन करील. म्हणून मी तिच्या त्या मुलायम केशकल्पातून हात फिरवला. तिच्या त्या सुंदरशा नितळ चेहऱ्यावरून नजर चाळवली. तिची ती निमुळती हनवटी उंचावून मी म्हटलं, चांदणी, आता आपण दोघेच आहोत इथे. हूं उत्तरेश्वर आहे की सोबतीला? त्या अर्थानं नव्हे. मला बाकीचा अर्थ समजत नाही. तिच्या ब्लाऊजमध्ये न बसणाऱ्या तिच्या उन्मत्त स्तन घुमटावरून हळुवारपणे मी नजर फिरवली. ते तिच्या लक्षात आलं. चांदणी, तुला सेक्स नाही म्हणतेस, मग तू एवढी मादक. स्त्री मादक दिसत असली म्हणजे तिच्यात सेक्स असतोच असं नाही. चांदणी, काय? मला तुझा देह हवाय. मी तोल सोडला. असली पुरुषी रूप दाखवलं मी. लेखक महाशय, अहो, पहिल्या भेटीत हे सारं तुम्ही आटोपलं तर दुसऱ्या भेटीत आपणाला कार्यक्रम राहील का? आणि ती हसली गोड. मधाळ त्या तिच्या हसण्यात मी वाहून गेलो. मी हळूहळू मग तिला मिठीत घेतलं. तिच्या केसांचा मनसोक्त सुगंध घेतला. तिला छानसं कुरवाळलं. तिला उभे करून मी तिच्या पुष्ट नितंबावर हलके चापट्या मारून तिला हळूहळू जवळ घेऊन तिच्या वृत्ती मी उल्हसित केल्या. सारं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या सेक्सचा उबग असल्या चांदणीला मग तिला भानच राहिलं नाही आणि बेभानपणे तिने मला गच्च मिठी मारली. माझ्यातला रसिक पुरुष जागृत झाला. मी माझ्या हाताचं मोरपीस तिच्या सर्व नाजूक भागावरून फिरवलं. नाभीमधील ती रोमावळ कमनीय कंबर, त्या दोन्ही मावसल मांड्या, पोटऱ्या आणि मी तिचे जास्वंदी ओठ माझ्या ओठात पकडले. एक प्रकारचा सुगंध मनात पेटून उठला. माझा आवेग, तो बेभानपणा. मग वाटलं तिची ती ब्लाऊजमध्ये न बसणारी उन्मत्त स्तने गुलाबाच्या टपोऱ्या फुलागत, सोनचाफ्यागत चुरगळावीत. म्हणून मी गिरकी घेतली. आपले दोन्ही हात तिच्या पाठीमागणे मी दोन्ही स्तनांवर ठेवले. तिची स्तनं, तिच्या पुष्ट नितंबांचा तो स्पर्श मला राहावलं नाही. मी तिला तसंच घट्ट धरलं. तिचे ती पुष्ट नितंब, तिच्या वडिलांचे ते वेड माझ्यात संचारले. चांदणीनं जीवाच्या आकांतानं प्रतिकार केला. माझ्या दोन्ही हातानं तिनं कडकडून चावा घेतला आणि माझे हातही सडले. हात सुटून मी तसाच मागे कोलमडून पडलो. चांदणी काळोखात सुसाट पळत होती आणि मी मान खाली घालून खाली कोसळून पडलो होतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.